गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टॉपिक ऑलमोस्ट संपत आला आहे. आज आपण या टॉपिकमधलं लास्ट पॉईंट स्टडी करणार आहे, तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर. मागच्या लेक्चरमध्ये आपण म्युच्युअल इंडक्शन डिस्कस केलं आहे. ट्रान्सफॉर्मर ही डिव्हाइस आहे, ही देखील म्युच्युअल इंडक्शनवरच वर्क होते. तर मी पहिल्यांदा म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय एकदा पुन्हा रिपीट करतो. व्हेन अन अल्टरनेटिंग करंट इज फ्लोईंग थ्रू प्रायमरी कॉईल, EMF विल इंड्यूस इन सेकंडरी कॉईल. दिस फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज म्युच्युअल इंडक्शन. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, व्हेन अन अल्टरनेटिंग करंट इज फ्लोईंग थ्रू वन कॉईल, EMF विल इंड्यूस इन नेबरिंग कॉईल. आता ॲक्च्युली होतं काय बघा, दोन कॉईल एकमेकांना जर क्लोज प्लेस केलेले असतील, पहिल्या कॉईलमधून जर तुम्ही करंट पास केला तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. सेकंड कॉईल इज प्लेस क्लोज टू फर्स्ट कॉईल, so second coil lies in a magnetic field produced by first coil. As a result of this, some magnetic flux will associate with second coil. अल्टरनेटिंग करंट आहे ज्याची मॅग्निट्यूड टाईम सोबत चेंज होते. सो वेन अल्टरनेटिंग करंट चेंजेस इज मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाईम, मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सेकंडरी कॉईल विल चेंज अँड EMF विल इंड्यूस इन सेकंडरी कॉईल. दिस फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज म्युच्युअल इंडक्शन. आपण ज्या वेळेला म्युच्युअल इंडक्शन स्टडी करतो, अप्लाइड EMF आणि अप्लाइड करंट यांना आपण रिलेट करतो विथ प्रायमरी कॉईल. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, इंड्यूस EMF अँड इंड्यूस करंट यांना आपण रिलेट करतो विथ सेकंडरी कॉईल. तर हे आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे. आता हे सगळं नॉलेज यूज करायचं इन ऑर्डर टू स्टडी ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरवर नीटला किंवा JEEला क्वेश्चन येऊ शकतात आणि बोर्डसाठी हा इम्पॉर्टंट 5 मार्क्सवाला क्वेश्चन आहे. ओके, तर ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन सांगण्याच्या अगोदर तुम्हाला म्युच्युअल इंडक्शन हे काय म्हणजे काय हे अगदी क्लिअर असायला पाहिजे, तर ट्रान्सफॉर्मरची थेरी वगैरे कळेल. एक्झामला क्वेश्चन असणार आहे थेरी एक्झामला, तो तुम्हाला डिस्कस करायचा आहे. प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड थेरी ऑफ ट्रान्सफॉर्मर हा असा 5 मार्कचा क्वेश्चन असणार आहे. तर नीट JEEला ट्रान्सफॉर्मरची जी थेरी आहे त्याच्यावरनं मग प्रायमरीच्या अक्रॉसचं व्होल्टेज फाईंड करणं, सेकंडरीच्या अक्रॉसचं व्होल्टेज फाईंड करणं किंवा आउटपुट पॉवर फाईंड करणं, इनपुट पॉवर फाईंड करणं, ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी फाईंड करणं, या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. आता एक लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मर ही डिव्हाइस आहे, ही बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की ACला DCमध्ये कन्वर्ट करते किंवा DCला ACमध्ये कन्वर्ट करते. ट्रान्सफॉर्मर असं काहीही करत नाही. ट्रान्सफॉर्मर ACला DCमध्ये पण कन्वर्ट करत नाही आणि DCला ACमध्ये पण कन्वर्ट करत नाही. ट्रान्सफॉर्मर ही डिव्हाइस आउटपुट व्होल्टेज ॲडजस्ट करायला यूज करतात. सपोज करा आउटपुट व्होल्टेज कमी आहे आणि आपली रिक्वायरमेंट कम्पॅरेटिव्हली लार्जर व्होल्टेजची असेल, तर आउटपुट व्होल्टेज ॲडजस्ट करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर यूज करतात. किंवा अवेलेबल व्होल्टेज जास्त आहे, हे व्होल्टेज आपल्याला जर कमी पाहिजे असेल तर व्होल्टेजला कमी करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरला यूज करतात. सो ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस विच यूज टू ॲडजस्ट आउटपुट व्होल्टेज. ओके, लो व्होल्टेज असेल त्याला हाय करण्यासाठी किंवा हाय व्होल्टेज असेल त्याला लो करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज करा अवेलेबल व्होल्टेज आहे 98 व्होल्ट, आपल्याला 100 व्होल्ट आउटपुट व्होल्टेज पाहिजे आहे, तर व्होल्टेजला इन्क्रीज करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर यूज करतात. ओके, किंवा अवेलेबल व्होल्टेज सपोज करा 105 आहे, 105 आहे, तुमची रिक्वायरमेंट 100 व्होल्टची आहे, तर आउटपुट व्होल्टेजला डिक्रीज करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर यूज करतात. सो ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस यूज टू ॲडजस्ट आउटपुट व्होल्टेज. ह्याची डेफिनेशन सांगतो, अ डिव्हाइस विच कन्वर्ट लो अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट हाय करंट टू द हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट low current and vice versa is called as transformer. A device which convert low alternating voltage at high current to the high alternating voltage at low current and vice versa is called as transformer. लो व्होल्टेजला हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करणं किंवा हाय व्होल्टेजला लो व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करणं, यासाठी जी डिव्हाइस यूज करतात दॅट डिव्हाइस इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मर. आणि एक लक्षात ठेवा, म्हणजे कायमच लक्षात ठेवायचं आहे, ट्रान्सफॉर्मर ओनली वर्क विथ AC पॉवर सप्लाय. DC पॉवर सप्लाय असेल तर ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट 0 असतं. ट्रान्सफॉर्मर हा फक्त AC पॉवर सप्लायवरच वर्क होतो. AC व्होल्टेज असेल ते लो असेल त्याला तुम्हाला हाय करायचं आहे, किंवा AC व्होल्टेज हाय असेल त्याला तुम्हाला लो करायचं आहे.
त्यासाठी आपण यूज करतो ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन मी पुन्हा एकदा रिपीट करतो. इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट लो अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट हाय करंट टू द हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट लो करंट अँड वाईस वर्सा. ओके, ह्याचं प्रिन्सिपल, इट वर्क्स ऑन अ प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. That is when an alternating current is flowing through primary coil, EMF will induce in secondary coil. आता याचं कन्स्ट्रक्शन बघा. ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ टू कॉइल्स. वन इज प्रायमरी कॉइल अँड सेकंड इज secondary coil. This is primary coil, this is secondary coil. These coils are wind on a soft iron core. हे मध्ये मी जे दाखवलंय ते सॉफ्ट आयर्न कोर आहे. तो ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ अ सॉफ्ट आयर्न कोर on which there are two separate windings of conducting wire called as primary coil and secondary coil. Primary coil is connected to source of alternating EMF which provides an alternating current through primary coil, and secondary coil is connected to load resistance across which output is taken. आता लोड रेजिस्टन्स म्हणजे काय? कुठलं तरी इन्स्ट्रुमेंट ज्याच्या अक्रॉस तुम्ही आउटपुट चेक करणार आहात. फॉर एक्झाम्पल तो बल्ब आहे जो AC पॉवर सप्लायवर वर्क होणार आहे. मग इथं बल्ब यूज केला आहे. हा बल्ब म्हणजे काय असणार आहे? लोड रेजिस्टन्स. लक्षात आलं? लोड रेजिस्टन्स म्हणजे कुठलं तरी एक इन्स्ट्रुमेंट असणार आहे ज्याच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट चेक करायचं आहे. मग सपोज करा मी इथे एक बल्ब यूज केला. हा बल्ब सपोज करा 10 व्होल्टला ग्लो होणार आहे. तर हा बल्ब म्हणजे लोड रेजिस्टन्स असणार आहे. ज्यावेळेला आउटपुट व्होल्टेज 10 व्होल्ट असेल त्यावेळेला हा बल्ब ग्लो होईल. याचा अर्थ आपल्याला ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट मिळालं. बल्ब ग्लो झाला नाही याचा अर्थ ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट आपल्याला मिळालेलं नाही आहे. तर लोड रेजिस्टन्स म्हणजे कुठलं तरी इन्स्ट्रुमेंट ज्याच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट चेक करायचं आहे. क्लिअर झालं? तर हे ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन. प्रायमरी कॉइल अलॉंग विथ अल्टरनेटिंग सोर्स इज कॉल्ड ॲज प्रायमरी सर्किट. सेकंडरी कॉइल विथ लोड रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज आउटपुट सर्किट. ओके, तर हे ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन. मी अजून एकदा रिपीट करतो. ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ अ सॉफ्ट आयर्न कोअर. इथे मी ज्या दोन लाईन ड्रॉ केल्यात हे सॉफ्ट आयर्न कोअर आहे. आता आपण मॅग्नेटिक मटेरियलमध्ये स्टडी केलं आहे. सॉफ्ट आयर्न कोअर हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे which concentrate all dipole moment at center. So at center of coil, intensity of magnetism will maximum, which increases efficiency of transformer. यावर नीटला किंवा जेईला क्वेश्चन येऊ शकतो. तर ट्रान्सफॉर्मर असतो त्याच्या ज्या वाइंडिंग्स असतात त्या वाइंडिंग्स कोणत्या मटेरियलवर घेतलेले असतात? ऑन सॉफ्ट आयर्न. सॉफ्ट आयर्नच का? कारण सॉफ्ट आयर्न इज अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल which concentrate all dipole moment at center. So at center intensity of magnetic field will be maximum. As a result of this magnetic flux will also maximum, which increases sensitivity of transformer. So मी construction repeat करतो. It consists of a soft iron core on which there are two separate windings of conducting wire, primary and secondary. Primary coil is connected to source of alternating EMF which provides an alternating current through primary coil. Secondary coil is connected to load resistance across which output is taken. ओके, तर हे झालं याचं कन्स्ट्रक्शन आणि हा त्याचा डायग्रॅम. आता वर्किंग काय आहे बघा. वेन अन अल्टरनेटिंग करंट इज फ्लोईंग थ्रू प्रायमरी कॉइल, ड्यू टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट थ्रू प्रायमरी कॉइल, magnetic field will produce. Secondary coil is kept very close to primary coil, so secondary coil lies in a magnetic field produced by primary coil. As a result of this, some magnetic flux will associate with secondary coil. Alternating current changes its magnitude with respect to time, so magnetic flux associated with secondary coil will change, and due to change in magnetic flux, EMF will induce in secondary coil. This induced EMF is nothing but our output voltage which appears across load resistance. कळलं? आपण प्रायमरी कॉइलमधून अल्टरनेटिंग करंट पास केला.
According to Ørsted theory, इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड्स आर सायमल्टेनियस फील्ड. सो अल्टरनेटिंग करंट ज्या वेळेला प्रायमरी कॉईलमधून फ्लो होईल त्यावेळेला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. सेकंडरी कॉईलला प्रायमरी कॉईलला अगदी क्लोज प्लेस केलं आहे. तो सेकंडरी कॉईल विल लाईज इन अ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय प्रायमरी कॉईल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस सम मॅग्नेटिक फ्लक्स विल असोसिएट विथ सेकंडरी कॉईल. अल्टरनेटिंग करंट असतो त्याची मॅग्नेट्यूड टाईमसोबत चेंज होते. करंटची मॅग्नेट्यूड चेंज झाली की ऑब्वियसली मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट विल ऑल्सो चेंज. सो मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सेकंडरी कॉईल विल चेंज. ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स EMF विल इंड्यूस इन सेकंडरी कॉईल. आणि हा इंड्यूस EMF असणार आहे ते म्हणजेच आपलं आउटपुट व्होल्टेज असणार आहे. क्लिअर झालं. आता ट्रान्सफॉर्मरच्या टाईप्स. ट्रान्सफॉर्मरच्या दोन टाईप असतात. एक असतो तो म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करेल, आउटपुट व्होल्टेजला अप करेल, आउटपुट व्होल्टेजला इन्क्रीज करेल. बरोबर आहे. म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मरला तुम्ही डिफाईन कराल की अगदी रफली सांगायचं म्हटलं तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करेल, लो अल्टरनेटिंग व्होल्टेजला हाय अल्टरनेटिंग व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करेल. So a transformer which convert low alternating voltage at high current to the high alternating voltage at low current is called as step up transformer. A transformer which convert low alternating voltage at high current to the high alternating voltage at low current is called as step up transformer. हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचा डायग्राम. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल तर प्रायमरीच्या टर्न्स कंपॅरेटिव्हली लेस असतील आणि सेकंडरीच्या टर्न्स कंपॅरेटिव्हली जास्त असतील. सपोज करा NP नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी कॉईल अँड NS नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी कॉईल. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल तर सेकंडरीच्या टर्न्स जास्त असतील आणि प्रायमरीच्या टर्न्स कमी असतील. सो NP इज लेस दॅन NS. ओके. हा झाला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर जो लो अल्टरनेटिंग व्होल्टेजला कन्वर्ट करेल इंटू हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज. ओके. या ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये प्रायमरीच्या टर्न्स कमी असतील आणि सेकंडरीच्या टर्न्स जास्त असतील. दुसरा ट्रान्सफॉर्मर आहे त्याला म्हणतात स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता याच्या नावातच आलंय. हा काय करणार आहे, आउटपुट व्होल्टेजला डाऊन करणार आहे. म्हणजे हा काय करेल, लो अल्टरनेटिंग व्होल्टेजला हाय अल्टरनेटिंग व्होल्टेजला लो अल्टरनेटिंग व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करेल. सो ट्रान्सफॉर्मर विच कन्वर्ट हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट लो करंट टू द लो अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट हाय करंट इज कॉल्ड ॲज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा डायग्रॅम. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल तर प्रायमरीच्या टर्न्स जास्त असतील आणि सेकंडरीच्या टर्न्स कमी असतील. सो दीज आर टू टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. देर आर टू टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, प्रायमरी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. अ ट्रान्सफॉर्मर विच कन्वर्ट लो अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट हाय करंट टू द हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट लो करंट इज कॉल्ड ॲज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. जो ट्रान्सफॉर्मर लो अल्टरनेटिंग व्होल्टेजला हाय अल्टरनेटिंग व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतो त्याला आपण म्हणतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल तर प्रायमरीच्या टर्न्स कमी असतील आणि सेकंडरीच्या टर्न्स जास्त असतात. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल तर त्या केसमध्ये तो कन्वर्ट करेल हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज इंटू लो अल्टरनेटिंग व्होल्टेज. ओके. त्या केसमध्ये प्रायमरीच्या टर्न्स जास्त असतील आणि सेकंडरीच्या टर्न्स कमी असतील. तर लक्षात आलं. ट्रान्सफॉर्मरच्या दोन टाईप, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. मग आता आपल्याला डिस्कस करायचे थेरी ऑफ ट्रान्सफॉर्मर. सपोज करा NS नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी कॉईल, NP नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी कॉईल. आता प्रायमरी कॉईलमधून अल्टरनेटिंग करंट पास केला की ऑब्विसली करंट जसा चेंज होईल तसं प्रायमरी कॉईलसोबतचं EMF देखील चेंज होणार आहे. सो EMF इंड्यूस इन प्रायमरी कॉईल
according to Faraday Lenz law, it is NP d phi upon dt. EMF induced in primary coil EP is equal to minus NP d phi upon dt. NP म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी कॉईल, EP म्हणजे EMF induced in primary coil, d phi upon dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. आता करंट पास झाल्यानंतर सेकंडरी कॉईलमध्ये EMF इंड्यूस होईल, बरोबर आहे. सो EMF इंड्यूस इन सेकंडरी कॉईल इज इज नथिंग बट मायनस NS d phi upon dt. ES म्हणजे EMF इंड्यूस इन सेकंडरी कॉईल, NS म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी कॉईल, d phi upon dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. मग ह्यांना डिवाइड करूयात. देअरफॉर ES अपॉन EP इज इक्वल टू येणार NS अपॉन NP, आणि NS अपॉन NP यालाच म्हणतात के म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रेशो किंवा याला ट्रान्स रेशो देखील म्हणतात. आता बघा, इफ के इज ग्रेटर दॅन 1, के जर ग्रेटर दॅन 1 असेल तर ऑब्विसली ES इज ग्रेटर दॅन EP असणार अँड NS इज ग्रेटर दॅन NP असणार. तर हा झाला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. तर ह्या कंडिशन लक्षात ठेवायच्या. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या कंडिशन, के ग्रेटर दॅन 1, ES इज ग्रेटर दॅन EP, NS इज ग्रेटर दॅन NP. इफ के इज लेस दॅन 1, ऑब्वियसली ES इज लेस दॅन EP, NS इज लेस दॅन NP. बरोबर आहे. आउटपुट व्होल्टेज इनपुटपेक्षा कमी आहे. नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी कॉईल प्रायमरी कॉईलपेक्षा कमी आहेत, म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर कोणता असतात, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. लक्षात आलं. तर ही थेरीचा इम्पॉर्टंट पार्ट, त्यातला हा फॉर्म्युला आपल्याला कायम लागत राहणार आहे. ES अपॉन EP इज ऑलवेज इक्वल टू NS अपॉन NP इज इक्वल टू के म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आता आपल्याला फाइंड करायचे इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर. आता पॉवर म्हणजे व्होल्टेज इंटू करंट. आता आउटपुटला कोण आहे आपल्याकडे, डायग्राम बघा. आउटपुटला सेकंडरी कॉईल आहे आणि इनपुटला कोण आहे, प्रायमरी कॉईल. म्हणजे सेकंडरी कॉईलच्या अक्रॉस जे व्होल्टेज असेल ते म्हणजे आउटपुट व्होल्टेज असणार आहे, किंवा सेकंडरीची जी पॉवर असणार आहे ती आउटपुट पॉवर असणार आहे. पॉवरचा फॉर्म्युला व्होल्टेज इंटू करंट, म्हणजे सेकंडरीमधला EMF आणि सेकंडरीमधला करंट म्हणजे आपली आउटपुट पॉवर असणार आहे. सो आउटपुट पॉवर आली ES इंटू IS. आता इनपुटला प्रायमरी कॉईल आहे, सो प्रायमरी कॉईलमधच्या अक्रॉसचं व्होल्टेज आणि प्रायमरी कॉईलमधला करंट हा आपला इनपुट करंट आणि इनपुट व्होल्टेज असणार आहे. सो EP इंटू IP N इज इक्वल टू इंटू 100. सो दिस इज फॉर्म्युला फॉर इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर फॉर्म्युलाला ES/IS अपॉन EP/IP इंटू 100. ES इंटू IS म्हणजे आउटपुट पॉवर. आउटपुटला सेकंडरी कॉईल आहे, त्यामुळं सेकंडरी कॉईलच्या अक्रॉसची जी पॉवर असणार आहे ती म्हणजे आउटपुट पॉवर असणार आहे. इनपुटला प्रायमरी कॉईल आहे, त्यामुळं प्रायमरी कॉईलच्या अक्रॉसची जी पॉवर असणार आहे ती आपली इनपुट पॉवर असणार आहे. आता प्रायमरीच्या अक्रॉसचं व्होल्टेज आउटपुटला सेकंडरी कॉईल आहे, त्यामुळं सेकंडरी कॉईलच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असणार आहे ES ते म्हणजे आपलं आउटपुट व्होल्टेज असणार आहे. तर सेकंडरीमधला जो करंट असणार आहे तो म्हणजे आपला आउटपुट करंट असणार आहे. बरोबर आहे. सो पॉवर म्हणजे व्होल्टेज इंटू करंट. तर ES इंटू IS ही म्हणजे काय झाली, आउटपुट पॉवर. प्रायमरी कॉईल ही इनपुटला कनेक्टेड आहे, त्यामुळे प्रायमरी कॉईलच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असणार आहे ते इनपुट व्होल्टेज असणार आहे, आणि प्रायमरी कॉईलमधला जो करंट असणार आहे तो इनपुट करंट असणार आहे. त्यामुळं पॉवर म्हणजे V इंटू I. मग EP इंटू IP हे काय झाली, इनपुट पॉवर. ओके. इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर इज ऑलवेज लेस दॅन 1. आता जर आयडियल ट्रान्सफॉर्मर असेल तर त्याची इफिशियन्सी 1 असणार आहे. मग त्या केसमध्ये रिलेशन आलं ES इंटू IS अपॉन EP इंटू IP.
सो ESIS is equal to EP IP. So ES upon EP is always equal to IP upon RS. हा देखील नीट जेई साठीचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ES अपॉन EP इज ऑलवेज इक्वल टू IP अपॉन RS. तर ही होती ट्रान्सफॉर्मरची थेरी. ओके. आता महाराष्ट्र बोर्डसाठी 2 मार्कचा इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे डिफरन्स बिटवीन स्टेप अप ट्रान्सफॉर्मर अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. मग मी ते पण एकदा सांगतो. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, अ ट्रान्सफॉर्मर विच कन्वर्ट low alternating voltage at high current into high alternating voltage at low current is called as step up transformer. Step down transformer, a transformer which convert high alternating voltage at low current to the low alternating voltage at high current is called as step down transformer. जो ट्रान्सफॉर्मर लो व्होल्टेजला हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतो तो स्टेप अप, आणि जो हाय व्होल्टेजला लो व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतो तो स्टेप डाऊन. बरोबर आहे. फॉर स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर, number of turns of secondary coil are more than number of turns of primary coil. For step down transformer, number of turns of secondary coil are less than number of turns of primary coil. In case of step up transformer, voltage across secondary coil will be more than voltage across primary coil. In case of step down transformer, voltage across secondary coil is less than voltage across primary coil. For step up transformer, transformation ratio is greater than 1. For step down transformer, transformation ratio is less than 1. ओके. तर ही ट्रान्सफॉर्मरची थेरी होती. ट्रान्सफॉर्मर हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. थेरी पॉईंट ऑफ व्ह्यू यावर 5 मार्कचा क्वेश्चन येऊ शकतो. नीट जेईला यावर न्यूमरिकल्स येतात. ट्रान्सफॉर्मरचे न्यूमरिकल कम्पॅरेटिव्हली सिम्पल असतात. फॉर्म्युला बेस्ड न्यूमरिकल असतात, त्यामुळे सॉल्व्हिंग करताना अगदी सोपं जातं. फक्त एक लक्षात ठेवायचं, ट्रान्सफॉर्मर असेल तर सेकंडरी कॉईल ही आउटपुट कॉईल असणार आहे. त्यामुळं सेकंडरी कॉईलच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे आउटपुट व्होल्टेज झालं. सेकंडरीमधला करंट हा आउटपुट करंट झाला. सेकंडरीची जी पॉवर असेल ती आउटपुट पॉवर झाली. प्रायमरी कॉईल असणार आहे ती इनपुट कॉईल असणार आहे. त्यामुळं प्रायमरीच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे इनपुट व्होल्टेज असणार आहे. प्रायमरीमधला करंट हा इनपुट करंट असणार आहे. आणि प्रायमरी कॉईलची जी पॉवर असणार आहे ती इनपुट पॉवर असणार आहे. हे एवढं सगळं तुम्हाला जर क्लिअर असेल तर याचे न्यूमरिकल सॉल्व्ह करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आज आपण काय डिस्कस केलं बघा, हा आपल्या टॉपिकमधला लास्ट पॉईंट आहे. ओके. आज आपला टॉपिक संपतोय. उद्यापासून म्हणजे नेक्स्ट लेक्चरपासून याचे आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. तर आज आपण डिस्कस केलं ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन, देन ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल, ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन, ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग, त्यानंतर टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर थेरी ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्मर स्टेप अप अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर ते मी नोट्समध्ये दिलेलं नाही आहे. तुम्ही त्याच्यात स्वतः नोट्स बनवायचे आहेत. स्टेप अप आणि स्टेप डाऊन तुम्हाला आता लिहिता येईल. मी हवं तर अजून एकदा रिपीट करतो. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करतो, लो अल्टरनेटिंग व्होल्टेजला कन्वर्ट करतो इंटू हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतो, हाय अल्टरनेटिंग व्होल्टेजला कन्वर्ट करतो इंटू लो अल्टरनेटिंग व्होल्टेज. इन केस ऑफ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, number of turns of secondary coil will be more than primary coil. In case of step down transformer, number of turns of secondary coil are less than number of turns of primary coil. In case of step up transformer, voltage across secondary coil will be more than voltage across primary coil. In case of step down transformer, voltage across secondary coil will be less than voltage across primary coil. For step up transformer, K is greater than 1. For step down transformer, K is less than 1. आणि ह्या सगळ्या डिस्कशनमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, ट्रान्सफॉर्मर ही डिव्हाइस फक्त आणि फक्त अल्टरनेटिंग करंटवर आणि अल्टरनेटिंग व्होल्टेजवर वर्क होते. डी सी पॉवर सप्लाय तुम्ही जर यूज करत असाल तर त्यावर ट्रान्सफॉर्मर वर्क करणार नाही. ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस विच वर्क्स ओनली विथ ए सी पॉवर सप्लाय. एखादं न्यूमरिकल आलं ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला बॅटरी कनेक्ट केले. आता बॅटरी असते
ती डी सी करंट प्रोव्हाइड करते, डी सी व्होल्टेज सप्लाय करते, तर त्या केसमध्ये ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट 0 असेल. तुम्ही इमॅजिन करणार नाही, पण हा क्वेश्चन एकदा AIPMTला विचारलाय, ज्याच्यामध्ये प्रायमरी कॉईल होती ती बॅटरीला कनेक्ट केली होती. आता बॅटरीला जर कनेक्ट केली असेल तर बॅटरी डी सी करंट प्रोव्हाइड करते. डी सी करंट हा स्टेडी करंट आहे, ज्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन असणार नाही आहेत. त्यामुळं फॉर एव्हर सेकंडरी कॉईलसोबतचं व्होल्टेज मॅग्नेटिक फ्लक्स कॉन्स्टंट राहील. त्यामुळे त्याच्यामध्ये EMF इंड्यूसच होणार नाही. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर ही डिव्हाइस डी सी करंटसोबत किंवा डी सी व्होल्टेजसोबत वर्क होणार नाही. का ते लक्षात आलं? कारण डी सी करंट हा स्टेडी करंट आहे. तुम्ही जर डी सी पॉवर सप्लाय यूज करत असाल तर मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सेकंडरी कॉईल ॲट एव्हरी इन्स्टंट विल ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. So obviously EMF induced will be zero. There is no induced current. So voltage across secondary coil, output voltage across secondary coil will always remains zero. So ट्रान्सफॉर्मर ही डिव्हाइस फक्त आणि फक्त AC पॉवर सप्लाय सोबतच वर्क होते. क्लिअर झालं? तर हे आपल्या सिलेबसमधला, आपल्या ह्या टॉपिकमधला लास्ट पॉईंट होता. आपला टॉपिक संपलाय. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये मी ह्याचे न्यूमरिकल तुम्हाला सेंड करतो. तुम्ही ते व्यवस्थित स्टडी करा. ह्या टॉपिकमध्ये मी फक्त डिफरन्स बिटवीन स्टेप अप अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर तुम्हाला दिलेला नाही आहे. हा पॉईंट तुम्ही स्वतः नोट्समध्ये लिहायचा आहे. लक्षात आलं का? तुम्हाला ते जमेल. काही डाऊट असेल तर मला फोन करा, मी तुम्हाला अजून एकदा एक्सप्लेन करेन. तर स्टेप अप आणि स्टेप डाऊनमधला डिफरन्स तुम्ही नोट्समध्ये लिहा, म्हणजे आपल्या ह्या टॉपिकच्या नोट्स कंप्लीट होतील. ठीक आहे? लक्षात आलं? ट्रान्सफॉर्मरचं मी तुम्हाला देताना, नोट्स देताना प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग थेरी, त्याच्या टाईप्स, हे सगळं काही दिलं आहे. ते व्यवस्थित लिहून घ्या, ते प्रिपेअर करा, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये याचे न्यूमरिकल सॉल्व करूयात. मग मी पुढचा टॉपिक चालू करतो, अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे? थांबूया.